12 राशीनुसार व्यक्तीच्या 15 खास गोष्टी आणि भाग्यवान राशी भाग 2. मित्रमैत्रिणी, आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव व त्यांच्या खास 15 गोष्टी पाहणार आहोत. जर तुम्ही भाग 1 बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. चला तर माहिती देण्यास आपण सुरुवात करूया. सिंह रास 1. या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या राशीचा घटक अग्नी आहे. 2. या राशीच्या अंतर्गत मग हा नक्षत्राचे 4 चरण आणि पूर्वा फाल्गुनीचे 4 चरण, उत्तरा फाल्गुनीचे पहिले चरण येतात. 3. केतू मंगळ व्यक्तीमध्ये मानसिक उत्साह निर्माण करतो. केतू शुक्र, ज्यामुळे सजावट आणि सौंदर्याकडे व्यक्तीचे आकर्षण हे वाढते. 4. चंद्र केतू व्यक्तीमध्ये कल्पनाशक्ती विकसित करतात. शुक्र सूर्य व्यक्तीला नैसर्गिक प्रवृत्तीकडे वळवतात. 5. व्यक्तीला सौंदर्याबद्दल आकर्षण असते. व्यक्तीला स्वतःबद्दल स्वातंत्र्याची भावना असते आणि ती कोणाची ऐकत नाही. 6. या राशीच्या लोकांना पित्त आणि गॅसची समस्या असते. त्यांना कमी खाण्याची आणि खूप प्रवास करण्याची सवय असते. 7. यांच्यात खूप धैर्य असतं आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा हे लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत. 8. या राशीतील लोक ज्या व्यक्तीवर प्रेम करेल त्या व्यक्तीला आयुष्यभर नक्की साथ देतात. 9. या राशीचे लोक प्रत्येक काम राजेशाही पद्धतीने करतात. 10. या राशीचे लोक आपल्या बोलण्यावर ठाम असतात. जे आवडेल ते खातात, अन्यथा ते उपाशी राहणे पसंत करतात. ते कोणाची आज्ञा सहन करू शकत नाहीत. 11. या राशीतील व्यक्ती मेहनती आणि पैशाच्या बाबतीत भाग्यवान असतात. सोने, हिरे यांचा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. 12. या राशीतील व्यक्तींना पाठीच्या कण्याचा रोग किंवा जखम यामुळे त्यांच्या जीवाला धोका येऊ शकतो. या राशीच्या लोकांना हृदयविकार, उष्माघात आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. 13. सिंह राशीच्या लोकांना शरीर हे सुदृढ असते. नृत्य ही त्यांची खासियत असते. या राशीचे बहुतेक लोक एकतर पूर्णपणे निरोगी राहतात, नाहीतर आयुष्यभर आजारी राहतात. कन्या रास 1. या राशीचे चिन्ह म्हणजे हातात फूल असलेली मुलगी. या राशीचा स्वामी बुध आहे. यामध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे 2, 3 आणि 4 चरण, मित्राचे पहिले 2 चरण आणि हस्तक नक्षत्राच्या 4ही चरणाचा समावेश आहे. कन्या राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. ते भावनिक देखील आहेत. त्यांच्या मेंदूपेक्षा ज्यांचे हृदय हे अधिक वापरतात. या राशीच्या व्यक्ती लाजाळू आणि संकोच करणारे असतात. 2. या राशीच्या व्यक्ती घरं, जमीन आणि सेवा क्षेत्रात काम करतात. 3. आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोकांना फुफ्फुसामध्ये सर्दी, पाचनतंत्र आणि आतड्या संबंधित रोगांचा त्रास होतो. त्यांना अनेकदा पोटाचे आजार होतात. पायाच्या आजाराबाबत सुद्धा सावध राहावे. 4. बालपण आणि तरुणपणाच्या तुलनेत या लोकांचे वृद्धत्व अधिक आनंदी आणि स्थिर असते. 5. या राशीच्या पुरुषांचे शरीर स्त्रियांसारखे मऊ असते. हे असे लोक आहेत ज्यांना नाजूक आणि ललित कला आवडतात. 6. ते केवळ त्यांच्या क्षमतेच्या जोरावर उच्च पदावर पोहोचतात. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांना परावृत्त करू शकत नाही आणि त्यांच्या शहाणपणाने, संयमाने आणि चातुर्याने आयुष्यात ते नेहमी पुढे जात राहतात. 7. त्यांच्या जीवनात बुध ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या राशीच्या लोकांमध्ये चांगले गुण, विचारशील जीवन, बुद्धिमत्ता नक्कीच दिसून येतील. 8. शिक्षण आणि जीवनातील यशामुळे लाजाळूपणा आणि संकोच कमी होतो, परंतु नम्रता हा त्यांचा नैसर्गिक गुण आहे. 9. त्यांना विनाकारण राग येत नाही, पण आला की लवकर थांबत नाही.
ज्या व्यक्तींमुळे राग येतो त्या व्यक्तींबद्दल द्वेषाची भावना त्यांच्या मनात वास करते. 10. त्यांच्या बोलण्याची आणि संभाषणाची चांगली कला आहे. नातेवाईकांकडून फारसा लाभ मिळत नाही. त्यांचे वैवाहिक जीवन सुखाचे नसते. 11. त्यांचे प्रेमसंबंध सहसा फारसे यशस्वी नसतात. याच कारणावरून त्यांच्या जवळच्या लोकांशी भांडणं होत राहतात. 12. कन्या राशीचे लोक धार्मिक कल्पनांवर विश्वास ठेवतात, परंतु यामुळे हे विशिष्ट विश्वासाच्या संबंधित नसतात. त्यांना खूप प्रवास करावा लागतो आणि परदेशात जाण्याची शक्यता असते. कोणत्याही कामात आपण हात घालतो ते समर्पणाने पूर्ण केल्यानंतरच सोडतो. 13. या राशीचे लोक अनोळखी लोकांमध्ये जास्त लोकप्रिय असतात, त्यामुळे त्यांनी परदेश संपर्क वाढवावा. तथापि ही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीशी मैत्री करू शकते. तूळ रास 1. या राशीचे चिन्ह तराजू आहे आणि या राशीचे चिन्ह पश्चिम दिशा दर्शवते. वायू तत्वाची राशी चिन्ह आहे. शुक्र हा राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना कफाची समस्या असते. 2. या राशीच्या पुरुषांमध्ये सुंदर आकर्षक व्यक्तिमत्व असते. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आनंद याचा स्वभाव समरस असतो. 3. कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. इतरांना प्रोत्साहन आणि समर्थन देणे हा त्यांचा स्वभाव आहे. लोककलाकार आहेत. सौंदर्याचे प्रेमी आणि प्रेमळ आहेत. 4. हे लोक व्यावहारिक देखील आहेत. त्यांचे मित्र त्यांना आवडतात. 5. तूळ राशीच्या महिला मनमोहक असतात. त्यांना निसर्ग खूप आवडतो. नेहमी हसत असतात. त्यांना हुशारीचे काम करण्यात अधिक रस आहे. 6. घर सजवण्याची आणि स्वतःला सुंदर दिसण्याची आवड आहे. गायनकला आणि घरगुती कामात निपुण आहेत. मुलांशी खूप संलग्न असतात. 7. तूळ राशीची मुले सरळ, सुसंस्कृत आणि आज्ञाधारक असतात. घरीच राहणे पसंत करतात. खेळ आणि कला यामध्ये रस असतो. 8. तूळ राशीचे लोक सडपातळ, उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. जीवनात आदर्शवाद आणि व्यावहारिकता यांच्यात पुरेसा समतोल असतो. 9. त्यांचा आवाज विशेषतः सौम्य आहे. चेहऱ्यावर नेहमी हसू असते. 10. त्यांना ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला आवडते. ते एक चांगले जोडीदार आहेत, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असो. 11. तुमची मुलं लवकरच त्यांच्या अभ्यासामुळे किंवा नोकरीमुळे तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.